नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर हा मिनी ब्लॉग असणार आहे दहीहंडी उत्सव 2025चा. तर ही मी निघाली फुल ऑन एनर्जी आणि कॉन्फिडन्सने, कारण मी ठरवलं होतं आज धिंगाणाच करायचा. तर आज माझे 4 शो होणार आहेत. ते कुठे, कसे ह्यासाठी हा ब्लॉग पूर्ण बघा. तर तुम्ही बघतच आहात ना, किती मुसळधार पाऊस पडतोय, पण तरीसुद्धा मी वेळेत स्पॉटवर पोचली. तर ही आहे माझी टीम, ज्याच्यामुळे आमचा शो नेहमी जबरदस्त आणि भारी होतं. तर हे आहेत आमचे लाडके भाटे सर आणि या आहेत आमच्या मॅम. तर ही सगळी मंडळी पुण्यातून आली आहे बरं का. तर वेळ न घालवता मी लगेचच मेकअप करायला बसले. मी खूप एक्सायटेड होते, पण असतं ना शोच्या आधी सगळ्यांनाच दडपण येतं, तर तसंच काहीसं माझं झालं होतं. पण मला माहिती आहे मी मज्जा करणारच. तर हा जो लूक बघताय ना, तो आफ्टर एंट्री करून आल्याचा लूक आहे, कारण मला फारसा वेळ नाही मिळाला काही मोमेंट कॅप्चर करायला. तर हा माझा सेकंड एंट्रीचा लूक आहे. कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मी लगेचच थर्ड एंट्रीसाठी निघाले होते आणि हा नाश्ता आला होता, जो की मी खाल्ला नाही कारण की मला भूक नव्हती. आणि आमच्या ग्रुपमध्ये थोडा वेळ होता म्हणून सगळे मस्ती करत होते, मज्जा करत होते. तर असं नेहमीच असतं. त्यानंतर मी खरंच बोरिवली माघाटणेकरांची मनापासून आभारी आहे की त्यांनी मला ह्यूज रिस्पॉन्स दिला. तसेच मी आयोजक माननीय प्रकाश सुर्वे साहेब यांची मनापासून आभारी आहे की त्यांनी मला एवढ्या मोठ्या मंचावर माझं सादरीकरण देण्याची संधी मला दिली. त्याबद्दल मी खरंच मनापासून आभारी आहे. तर खूप जास्त लेट झालं होतं आणि मला माझा सेकंड शो होता नवी मुंबई उल्वे येथे आणि तिथे मला लवकरात लवकर पोचायचं होतं, कारण माझ्या टीमला आयोजकांचे कंटिन्युअसली फोन येत होते की मॅडम तुम्ही कुठे आहात. तर खूप असं भीती, टेन्शन सगळं काही एकत्रच आलं होतं. पण येस, मी जस्ट देवाला विनंती करत होती की मी वेळेत पोचावी आणि थँक्स टू गॉड की त्यांनी मला तिथे वेळेत पोचवलं. आणि हे असंच माझं घाईमध्ये हे सगळं असं होतं तर हे चालूच होतं. त्यानंतर मी उल्वेमध्ये हा परफॉर्मन्स केला आणि खरंच उल्वेकरांनी पण मला खूप छान प्रतिसाद दिला, तर मी त्यांचीसुद्धा मनापासून आभारी आहेत. आणि हे आमचे सर नेहमी सतत घाई चला करता काहीच करायला देत नाही, सतत असतं. बट त्यानंतर मी गेली थर्ड शोला, जे की माझे जवळचे सर आहेत, त्यांनी मला दिला होता. तर मी तिथेही राडा धिंगाणा करून आले. आता ते सर काय बोलत आहे तुम्ही ऐका. आम्ही आज खूप स्ट्रगल केला आणि प्रियंका तर सकाळपासून करते, तर खूप तिला सॅल्यूट आहे. एवढं स्ट्रगल ट्रॅव्हलिंग करून आणि प्लस एवढ्या फोर्सने असायचं म्हणजे पब्लिकला. पब्लिक आज खूप खुश झाली, तिला एकदम स्ट्रॉंग. लास्ट बट नॉट द लिस्ट, मी चौथ्या शोमध्ये सुद्धा राडा धिंगाणा कल्ला करून आले होते आणि माझं फायनली पॅकअप झालं होतं. तर खूप भारी वाटत होतं आणि लाईक असं म्हणजे काम फिलिंग होत्या. आणि मी पुन्हा एकदा सगळ्या आयोजकांची मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी मला संधी दिली. तर खूप छान झाले सगळे शो. आणि येस, तुम्हाला मिनी ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग अस.